नमस्कार मित्रांनो आजकाल यूट्यूब व्हिडिओपेक्षा महत्त्वाचं झाले आहे यूट्यूबचा इंट्रो। कारण मित्रांनो इंट्रोमध्ये तुम्ही 20 ते 30 सेकंदामध्ये व्ह्यूअर्सला व्हिडिओवरती टिकून ठेवू शकता। मित्रांनो इंट्रोमध्ये एखादा हुक किंवा एखादा प्रश्न दिल्यामुळे 70 ते 80% लोक तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बघतात। मी तर म्हणतो मित्रांनो बेस्ट एडिटर तो आहे जो 20 आणि 30 मिनिटांचा व्हिडिओ शॉर्टमध्ये 30 सेकंदामध्ये इंट्रो बनवून सांगतो। तोच मित्रांनो खरा व्हिडिओ एडिटर आहे। परंतु मित्रांनो त्यात कोणत्याही व्हिडिओचा किंवा आपल्या व्हिडिओचा पूर्ण पुरावा न देता मित्रांनो यूट्यूबवर असे भरपूर व्हिडिओ आहेत की व्हिडिओ कसा एडिट करायचा, व्हिडिओ कसा बनवायचा, व्हिडिओसाठी कशा पद्धतीचे साहित्य वापरायचं इत्यादी। परंतु असं कोणीच सांगितलं नाही की एक इंट्रो कसा तयार करायचा, इंट्रोमध्ये काय काय गोष्टी अवलंबायच्या आणि एक इंट्रो बनवायचा। तर मित्रांनो आज मी तेच सांगणार आहे की व्हिडिओचा इंट्रो कसा बनवायचा। मित्रांनो आपण पूर्ण व्हॉइस रेकॉर्डिंग पासून ते पूर्ण व्हिडिओ एडिट करेपर्यंत त्याचं व्हॉइस व स्ट्रक्चर काय असते आणि इंट्रो एडिट कसे करावे आणि रेकॉर्ड कसे करावे। मित्रांनो व्हिडिओचा शेवट होईपर्यंत तुम्ही शिकणार आहात की बेस्ट यूट्यूब इंट्रो कशा पद्धतीचा बनवायचा। मित्रांनो आपल्यातले काही जण असे आहेत की व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच 2-3 लाईन बोलून मोकळे होतात। परंतु मित्रांनो एका लाईनमध्ये बोलणं चुकीचं नाही, परंतु मित्रांनो तुम्ही स्क्रिप्ट तयार करून व्यवस्थितरित्या लिहा। त्यामुळे विचार करून आणि विचारपूर्वक शब्द निवडून तुम्ही स्क्रिप्टिंग करत असतात किंवा स्क्रिप्ट लिहित असतात। आणि मित्रांनो इंट्रोची जी लांबी आहे किंवा ड्युरेशन आहे ते 30 ते 45 सेकंद इतकेच ठेवायचे आहे। मित्रांनो 1 मिनिटांपर्यंत तुम्ही इंट्रो बनवू शकता, परंतु मित्रांनो 30 ते 45 सेकंद तुम्ही ऑडियन्सला हुक करू शकता, त्यामुळे व्ह्यूअर्स बोर होणार नाही। मित्रांनो त्यामध्ये तुमच्या व्हिडिओची शॉर्टमध्ये समरी देऊ शकता। आणि व्हिडिओ बनवताना किंवा इंट्रो बनवताना एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे आपल्या व्हिडिओचा मेन भाग ऑडियन्सला सांगायचा नाही। हाच मित्रांनो यूट्यूब इंट्रोचा खरा खास मुद्दा आहे। तर मित्रांनो आता येऊयात आपण इंट्रो रिसर्च अँड प्लॅनिंगवर। तर मित्रांनो यामध्ये काय कराल, तुम्ही जो व्हॉइसवर रेकॉर्ड केला आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काय काय बोलायचे आहे आणि तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे। त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बी-रोल व्हिडिओ शोधायचे आहेत किंवा तुम्ही स्वतः बी-रोल शूट करायचे आहेत। आणि मित्रांनो अजून एक म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक शोधायचे आहे आणि काही फ्री इमेजेस। आणि मित्रांनो काही लोक तर न्यूजची कटिंग सुद्धा लावतात। मित्रांनो व्हॉइसवर व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर प्लॅनिंगमध्ये तुमचा जो व्हॉइस रेकॉर्ड केला आहे तो पुन्हा ऐकायचा आहे आणि त्याचा एक चांगल्या प्रकारे स्टडी करायचा आहे आणि त्या स्ट्रक्चर किंवा आराखडा तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यासाठी सर्व मटेरियल स्टॉक फुटेजेस असतील इमेजेस गोळा करून व्हिडिओ बनवायचा आहे। आणि मित्रांनो त्यामध्ये एडिटिंग ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः लावायची आहे। त्यानंतर मित्रांनो 3 बॅकग्राऊंड म्युझिक शोधायचे आहे। हे मी का सांगतोय मित्रांनो हे तुम्हाला पुढे गेल्यावर हळूहळू नक्कीच कळेल आणि फ्री बॅकग्राऊंड कसे डाउनलोड करायचे ते पुढे गेल्यावर सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्ही एवढं प्लॅनिंग केल्यानंतर तुमचं 20% काम झालं आहे। ओके पुढे आपल्याला 80% काम आपल्या मेहनत करून करायचे आहे। त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एडिटिंगचं पूर्ण स्ट्रक्चर समजून सांगणार आहे। पहिलं मित्रांनो तुमचं व्हॉइसवर आहे त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे। 5 सेकंदाचा पहिला पार्ट, सेकंड, मिडल पार्ट आणि तिसरा आहे आउट्रो, हा आपला लास्ट पार्ट, असे 3 पार्ट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो यामध्ये आपण इंट्रोचे 40 सेकंदाचे ब्रेकडाऊन म्हणजे 3 पार्ट करून सांगितले आहे। तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी तुम्हाला 3 बॅकग्राऊंड का डाउनलोड करायला सांगितले असेल। यामध्ये फर्स्ट 5 सेकंदाचा पार्ट आहे त्यामध्ये कट ड्युरेशन फास्ट ठेवायचे आहे, जसे की व्हिडिओ क्लिप आणि फोटो यामध्ये म्युझिक सुद्धा फास्ट ठेवायचे आहे। म्हणजेच तुम्ही व्हिडिओची जी क्लिप आहे किंवा इमेजेस आहेत कारण त्यातलं फास्ट हिट साऊंड इफेक्ट ॲड करायचे आहे। म्हणजेच तुम्ही व्हिडिओ क्लिप किंवा इमेजेस जे चेंज करणार आहात त्यात फास्ट हिट साऊंड इफेक्ट ॲड करायचे आहेत। नाहीतर तुम्ही सिनेमॅटिक हिट साऊंड किंवा हुश साऊंड इफेक्ट सुद्धा ॲड करू शकता। आणि मित्रांनो सिनेमॅटिक हिट साऊंडचा उपयोग तुम्ही एका पार्टवरून दुसऱ्या पार्टला जोडण्यासाठी या साऊंड इफेक्टचा उपयोग करू शकता। तर मित्रांनो आता येऊयात आपण सेकंड पार्टकडे, म्हणजेच इंट्रोचा मिडल पार्ट। तो असायला पाहिजे 30 सेकंदाचा। यामध्ये तुम्हाला थोडं स्टोरीवर लक्ष द्यावे लागेल, तुम्हाला ऑडियन्सला सांगावे लागेल की या व्हिडिओमध्ये नेमकं काय होणार आहे। म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला व्हिडिओची समरी द्यायची आहे आणि आपल्याला व्हिडिओचं मेन पॉईंट न सांगता ती समरी द्यायची आहे। आणि मित्रांनो यामध्ये जे कटचं ड्युरेशन आहे
ते कमी ठेवायचे नाही किंवा मित्रांनो जास्त फास्टसुद्धा ठेवायचे नाही. मीडियम ट्रान्झॅक्शन यूज करायचे आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऑडियन्सला स्टोरीविषयी सांगायचं आहे किंवा स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु मित्रांनो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे आपले मेन व्हिडिओचे पॉईंट आहेत ते सांगायचे नाहीत आणि त्यासाठी तुम्ही की देऊ शकता किंवा प्रश्न देऊ शकता. तर मित्रांनो आता येऊयात आपण पार्ट नंबर 3 म्हणजेच आपला इंट्रोचा लास्ट पार्ट आउट्रो. यामध्ये सुद्धा मित्रांनो दोन्ही व्हिडिओच्या क्लिपमध्ये एक साऊंड इफेक्ट द्यायचे आहे. यामध्ये सिनेमॅटिक साऊंड इफेक्टचा वापर करू शकता. आउट्रोमधील इमेजेस आणि व्हिडिओ जोडायचे आहेत एका साऊंड इफेक्टने. आणि मित्रांनो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यामध्ये फास्ट कट ड्युरेशन किंवा फास्ट कट साऊंड इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि मित्रांनो या पार्टमध्ये ऑडियन्सला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. काय, कसे, कोणता, अशा पद्धतीने मित्रांनो इंट्रोचा शेवट हा प्रश्न देऊनच करायचा आहे. त्यामध्ये ऑडियन्सला जाणून घ्यायला भाग पाडायचे आहे की विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर किंवा सारांश नक्की काय असेल, म्हणजेच ऑडियन्स आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघतील. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आणि मित्रांनो यामध्ये एक ॲडव्हान्स टिप्स ही आहे, तुम्ही जर चित्रपट बघतच असणार परंतु त्याचा जो ट्रेलर आहे तोच आपल्याला पूर्ण चित्रपट पाहण्यास भाग पाडतो. त्यामुळे मित्रांनो चित्रपटाचे ट्रेलर बघा, त्यावरून तुम्हाला इंट्रो नक्की कसा बनवायचा ते नक्की कळेल. चला तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू.